पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी काल भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली आणि यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईकांनी निलेश राणेंवर गंभीर आरोप केलेत। याच लोकांनी निलेश राणेंसाठी पैसे वाटप केल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पैसे कुणाकडे येतील हे त्यांना माहिती असल्याचं नाईक यांनी म्हटलेलं आहे, तर आशिष शेलारांनी पैसे वाटल्याचं खोटं असल्याचं म्हटलंय। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे, तद्दन खोटा आहे, असत्य आहे, तद्दन खोटा आहे, असत्य आहे।